LLM MBA असं खूप मोठं क्वालिफिकेशन आहे सरांचं. नंतर ॲडव्होकेट आहेत ते सध्या राहतात चारकोप इथे. आणि आता पूर्वी बोलताना असं लक्षात आलं की जे लोणेरचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये आता त्यांची एक्सपर्ट म्हणजे एक्सपर्ट प्रोफेसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर लोणेरची जी इन्स्टिट्यूट आहे कॉलेज आहे ते डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये त्यांची आता निवड झाली तर ते स्वतःबद्दल पण सांगतील. तर मी सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. तर त्यानंतर ते 2 मिनिटं बोलतील. हळे सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपण आपल्या जीवन फार सुंदर आहे. जीवन आपला आनंदी आहे. ते आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा ते जीवन सुंदर करण्यासाठी आपल्याला आपली जवळची माणसं लागतात. त्यांच्यासमोर आपण व्यक्त होऊ शकतो, आपलं मन व्यक्त करू शकतो. अशा प्रकारची माणसं ही जवळची असतात, ती आपल्या गावाकडची असतात. आणि त्यातल्या त्यात आपण सगळे उकळीचे एकत्र आलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आपलं मन व्यक्त करण्यासाठी एक प्रकारचा मोठा आनंद होतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोफेशनमधले वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये सगळे सर्वश्रेष्ठ माणसं एकत्रित झालेले आहेत. सर माने सरांनी उदगीरचे जे मुंबईमध्ये सर्व हिरे एकत्र करून हा एक प्रकारचा चांगला कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे. मी उदगीरचा आहे, लाल बहादूर शासकीय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आज 11वी-12वीचं शिक्षण उदगीर महाविद्यालय सायन्समधून झालं. त्यानंतर मी BA मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथून केलं. आणि माझगाव डाक हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डिफेन्स अकॅडमी कंपनी आहे. संरक्षण अंतर्गत त्या ठिकाणी लढाईचे जहाज आणि पाणबुड्या बनवल्या जातात. जसे आपल्या ट्रक्स गाडी कार्स वगैरे बनवल्या जातात त्या प्रकारे तिथं आपले लढाईचे जहाज एका जहाजाची किंमत जवळजवळ 8,000 कोटी असते. एका पाणबुडीची किंमत जवळजवळ 6,000 कोटी असते. अशा प्रकारचे एक जहाज जर आपलं उडालं तर 8,000 कोटी पाण्यामध्ये जातात. एक सबमरीन डुबली तर 6,000 कोटी आपल्या एका सबमरीनची किंमत त्याच्यामध्ये जाते. माझगाव डाकमध्ये आता सध्याची ऑर्डर आहे 1,00,000 कोटीची ऑर्डर माझगाव डाककडे आहे. माझगाव डाकचे शेअर जाधव सरांना BSc मध्ये काम करतात त्यांना माहीत आहे. माझगाव डाकचे शेअर आता जवळजवळ 3,500च्या वरती गेलेले आहे. अशा प्रकारच्या लावणी कंपनीमध्ये मी जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो. आणि योगायोगमध्ये जे फायनान्सचं काम असतं इंटरनल ऑडिटर CAचं जे काम असतं बीइंग ए मेकॅनिकल इंजिनियर 3 वर्ष कंपनीच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिफेन्स अथॉरिटीचं इंटरनल ऑडिटर म्हणून पण काम केलेलं आहे. हे सगळं पाहून झाल्यानंतर शिक्षण तर आहे तिथे. माझं सगळं क्वालिफिकेशन पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने जसं आपलं नाशिकचं आरोग्य विद्यापीठ आहे त्या प्रकारचं तंत्रज्ञान विद्यापीठ हे 2014 पासून लोणारे येथे सुरू केलं. आणि त्या तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये माझी महाराष्ट्र सरकारने एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणून नेमणूक केली. गेली 6 महिने मी तिथे कारभार पाहतो आणि बोरिवली कोर्टामध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस पण करतो. हा एवढासा अल्पसा परिचय. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अशोक हल्लाळे सरांनी मला सुचवलं त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये येऊ शकलो. आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम वकील साहेबांनी आरोग्य नगरकर सर म्हणाले की मराठवाडा मित्रमंडळ हे जे महाराष्ट्रामध्ये कार्य करत होते बरेच मोठी व्यक्ती याच्यामध्ये होत्या पण ते मध्येच बंद पडलेलं आहे. तर परत सुरू करावं आणि ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मात्र मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला सुद्धा हातभार लावू शकतो. थँक्यू फॉर युअर एंटरटेनमेंट इन्व्हायटिंग ऑल दिस फ्रॉम आणि डोयजडे तिरुमूर्ती डोयजडे त्यांनी विशेष या कार्यक्रमात रस घेतला आणि एंटरटेनमेंट पण केलं. कार्यक्रमाचे आयोजन पण केलं. सगळ्या प्रकारची व्यवस्था केली आमची. त्याबद्दल त्या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. त्याच्यानंतर